शुभ सकाळ मित्रांनो, मस्तपैकी वर्कआउट झालेला आहे आणि वर्कआउट होऊन आपण आता घरी चाललेलो आहे. आणि त्याचबरोबर सांगायचं जर झालं तर आत्ता कांड लय व्हायला लागली ती, खून डायरेक्ट व्हायला लागली ती पोरांचं. का व्हायला लागली ती? लग्न ठरलं का मुली कशावरून तर ढकलून देणार. आत्ताच परवा घटना घडलेली आहे बघा, चेतन अग्रवाल हत्याकांड. ही हत्या का झाली तर त्या मुलीचं अफेअर होतं बाहेर. मराठी भाषेत लपडं होतं, मग लपडं. हिनं पळून गेली असती तर त्या मुलाचं आयुष्य वाचलं असतं, त्यांची फॅमिली बर्बाद झाली नसती. त्या मुलीनं डायरेक्ट गडावरून ढकलून दिलं, त्याचा खून केला आणि सांगितलं पाय घसरून पडल्यामुळं हे झालंय म्हणून. पण मित्रांनो, कायद्याच्या समोर काही लपवता येत नाही. ह्या गोष्टी गावत्या त्या लगेच. पण सांगायचं आहे मुलींना, तुम्हाला जर असलं काय करायचं असलं डायरेक्ट मुलाला नकार द्या ना. कशाला एखाद्याचे आयुष्य बर्बाद करताय? आणि मुलांना हे सांगायचं आहे, तुमचं जर लगीन ठरलं तर डायरेक्ट त्या मुलीला विचारा, तुझं बाय काय खरंच आहे का? ही आजच्या काळाची गरज आहे मित्रांनो, विचारणं. तुम्ही म्हणणार सोशल मीडियावर असं का बोलतोय, पण आजच्या काळाची गरज आहे की मुलीला डायरेक्ट विचारा. लगीन ठरलं का ठरायच्या अगोदर डायरेक्ट विचारा, बाय तुझं काय अफेअर आहे का, कुठं काय आहे हे क्लिअर विचारा. जर असेल तर सांग, नाहीतर येणाऱ्या काळात माझं आयुष्य बर्बाद होऊ शकतंय. हे 100% मुलांनी बोललं पाहिजे. हे जर बोललं, नाहीतर तुम्ही नाही बोलला, नाही म्हणणार तुम्ही आज लग्न होईना झाली ती, कसं विचारायचं मुलीला? नाही लगीन झालं तरी चालतंय, काय म्हणलं, नाही लगीन झालं तरी चालतंय, पण जरूर तुम्ही विचारा लगीन ठरल्यावर, बाय तुझं खरंच काय आहे का कुणाबरोबर अफेअर? नसेल तर सांग, असेल तर सांग. तर तुमचं सुखी फॅमिली मित्रांनोच आयुष्य सुखी होऊ शकतंय. नाहीतर तुमचं लगीन ठरलं, नाहीतर कुठं तर फिरायला घेऊन गेली, दिलं ढकलून, गेली फरार, घोडं फरार, ही भरपूर असलं प्रकार महाराष्ट्रात चालू आहेत. त्याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट विचारा, लगीन ठरलं का डायरेक्ट विचारा, खरंच तुझं आहे का बाहेर, नाही का? हे डायरेक्ट पहिल्यांदा विचारलं तर काय अडचण नाही मित्रांनो. नाहीतर डायरेक्ट तुमचं परत खून होण्याचे चान्सेस आहे ते भरपूर. बघा, 4 दिवसानं पूजा झाली का पुरी पळून जाते. त्या काय करायचं काय? त्या मुलाच्या बापानं आयुष्यभर हे करून इज्जत कमवलेली असत्या, ती इज्जत लगेच 4 दिवसात जायचं असं की किती झाली ती? आमच्या इथं भरपूर ठिकाणी झाली, ती जवळच आहे ती. त्यामुळे मित्रांनो मी सांगतोय, लग्न झालं का 4 दिवसात पूजेला गेली ती परत आलीच नाही, गायब, फरार. मग ती असलं प्रकार होण्यापेक्षा लग्न न केलेलं बरं आहे ना. मग त्याच्यामुळे मित्रांनो मला सांगायचं आहे तुम्हाला, डायरेक्ट मी परत एकदा सांगतोय, लाजू नका. लग्न ठरलं का त्या मुलीला डायरेक्ट विचारा, बाय खरं काय असेल ते सांग. येणार काळात आपलं आयुष्य एकदम सुंदर होईल हे सांगून टाका. काय असतंय, प्रेम म्हणजे आंधळं असतंय मित्रांनो. सांगायचं जर झालं तरी का नाही तुम्हाला, प्रेम आंधळं असतंय. त्या प्रेमात काहीही करू शकत ते मुलं काहीही करू शकतात. त्यामुळं आता बघा, चेतन अग्रवाल मुलगी 20 वर्षाची, 20 वर्ष अजून चालूच आहे तिचं, पण तिनं त्या प्रेमाच्या खातीर त्याला जीव घेतला. करोडाची प्रॉपर्टी असताना देखील त्या पोराचा जीव घेतला. म्हणजे ह्याच्यापेक्षा आपलं काहीच नाही मित्रांनो. त्याच्यामुळं समजून घ्या, पहिल्यांदा डायरेक्ट विचारा मग लग्नाला हे करा. नाहीतर लग्न ठरलंय, मुलगी नाही भेटत नव्हती म्हणताना मी केलं आणि 4 दिवसानं परत असला कार्यक्रम होत असला तर मित्रांनो लग्न करू नका. लग्न न केलेलं बरं, कधी पण चांगलं. आवडलं तर नक्की कमेंटमध्ये करा आणि धन्यवाद. राहिलेलं उद्या बोलूया.